नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण मनाचं मनाशी जोडलेलं नातं ही सुंदर अशी कथा बघणार आहोत. 5 वर्षाची एक लहान सुंदर मुलगी असते. आपल्या आईबरोबर मंदिरात गेलेली असते. दोघी पण मंदिरात देवाचं दर्शन घेतात आणि मार्केटला जाण्यासाठी निघतात. तेव्हा तिचा हात आपल्या आईच्या हातातून निसटतो आणि ती लहान मुलगी मार्केटमध्ये हरवते. ती सगळीकडे आई आई करून रडत रडत आईला शोधत होती. तिची आईसुद्धा तिला खूप शोधत होती. संपूर्ण दिवस निघून जातो, पण त्या दोघींची काही भेट होत नाही. बघता बघता रात्र होते. दोघींची सुद्धा रडून रडून खूप अवस्था बिकट होते. ती छोटीशी लहान मुलगी आईला शोधता शोधता ती एका नदीच्या किनारी पोहोचते. तिला समजतच नाही की कुठे जायचं. ती चालत चालत नदीच्या पाण्यात बुडणार तेवढ्यात एक मुलगी येते आणि तिला वाचवते. ती लहान मुलगी खूप घाबरलेली असते. ती तिला आपल्यासोबत घेऊन येते. खूप रात्र झालेली असते, त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा शोध घेऊ लागते. सगळीकडे तिच्या आईचा शोध घेता घेता त्या दोघी पण त्या मंदिराजवळ पोचतात. तेव्हा त्या लहान मुलगीची आई मंदिराच्या पायरीवर रडत बसलेली होती. ती लहान मुलगी जेव्हा आपल्या आईला बघते तेव्हा ती आपल्या आईकडे पळत पळत आईला आई आई करून आवाज देत जाते. तेव्हा तिची आई तिचा आवाज ऐकून तिच्या दिशेने डोळे पुसत धावत जाते आणि तिला उचलून घेते. तिला कडकडून मिठी मारते आणि खूप रडते. ज्या मुलगीने त्या दोघींची भेट घडवली होती तिचे त्या लहान मुलीची आई आभार मानते. तिला बोलते की तुझ्यामुळे आज मला माझी मुलगी परत मिळाली आहे. तुझे कसे आभार कोणत्या शब्दात मानायचे हे समजतच नाही. तिला खूप विनवण्या करते आणि आपल्या घरी घेऊन जाते. जेव्हा घरी जातात तेव्हा ती घरी सगळी हकीकत घरच्यांना सांगते. तेव्हा सगळ्यांना त्या मुलगीचा खूप अभिमान वाटतो. रात्र होत आली होती, म्हणून घरचे सगळे तिच्यासोबत त्या लहान मुलीच्या काकाला पाठवतात. तो तिला सोडायला जातो. तेव्हा जाताना दोघे पण काहीही बोलत नाहीत. पण जेव्हा तो तिच्या घरी जातो तेव्हा तिच्या घरची परिस्थिती बघून त्याला खूप वाईट वाटतं. तिच्या घरची परिस्थिती खूप बिकट असते. ती 4 घरची भांडी घासून आपल्या आजारी आईला सांभाळत होती. हे त्याला जेव्हा समजतं तेव्हा त्याला तिचा खूप अभिमान वाटतो. तो त्याचवेळी ठरवतो की ही मुलगी खूप स्वाभिमानी आहे. समोरून जर मदत केली तर ती घेणार नाही, म्हणून तो तिला इनडायरेक्टली मदत करायची ठरवतो. तो दररोज तिचे अपडेट घेत असतो. कोणत्या वेळी काय करते हे सगळं काही जाणून घेतो. दररोज ती सकाळी भांडी घासायला जायची आणि संध्याकाळच्या वेळेत चौकात उभं राहून फुलं विकायची. जेव्हा ती फुलं विकायची तेव्हा तो कोणाला तरी पाठवून सगळी फुलं खरेदी करायचा. फुलं विकताना तिला बरेच प्रॉब्लेम यायचे, तेव्हा तो सगळे प्रॉब्लेम तिच्यापर्यंत पोहोचवू देत नव्हता. ती जेव्हा रात्रीच्या वेळेस बसने घरी जायला निघायची तेव्हा तो सुद्धा तिच्यासोबत बसने जायचा. नेहमी तिच्या पाठीमागे खंबीर राहू लागला होता. हळूहळू नकळत त्याला ती आवडू लागली होती. तो तिच्या नकळत तिच्या आईची सुद्धा काळजी घेऊ लागला होता. इनडायरेक्टली तो नेहमी तिची मदत करत होता. दररोज तो तिला काम करून कंटाळलेल्या घामाने भिजलेल्या अवस्थेत बघायचा. तो केव्हा तिच्या प्रेमात पडतो हे त्यालाच समजत नाही. अशीच 1-2 वर्ष निघून जातात. तिचं लग्न होतं. त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटतं, पण त्याचं तिच्यावर खूप मनापासून प्रेम होतं. त्यामुळे तिच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करतो. तिचं लग्न जरी झालं असलं तरी सुद्धा तो नेहमी तिची माहिती मिळवायचा. ती जेव्हा केव्हा अडचणीत असायची तेव्हा त्याला खूप अस्वस्थ वाटायचं. तेव्हा तो ती कोणत्या अडचणीत आहे याची माहिती काढून तिच्या नकळत तिला मदत करायचा. असेच कितीतरी महिने निघून जातात आणि एक दिवस तिला हार्ट अटॅक येतो आणि तिचा मृत्यू होतो. त्याला लगेचच ही बातमी समजते. तेव्हा तो धावत पळत तिच्या घरी जातो.
तेव्हा त्याला समजते की तिला अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले आहेत. तो रडत रडत पळत जातो. तेव्हा त्याला कशाचं सुद्धा भान राहत नाही. पळत असताना त्याच्या पायात कितीतरी काटे काचा घुसतात, पण त्याच्या हे लक्षातच येत नाही. तो जेव्हा स्मशानात जातो तेव्हा तिला लाकडांवर झोपवलेलं होतं. हिरव्या शालूत तिचं रूप खुलून दिसत होतं. तो तिच्याजवळ जातो. तिला त्या अवस्थेत बघून तो सुद्धा आपले प्राण जागीच सोडतो. आयुष्यभर नकळत तिच्या पाठीशी खंबीर उभा राहतो. आपलं प्रेम केव्हाच व्यक्त करत नाही, पण शेवटी त्याचं अशा प्रकारे प्रेम व्यक्त होतं की सगळ्यांना त्याचं खूप आश्चर्य वाटतं. तिची नकळत मदत करता करता सुरू झालेली प्रेम कहाणी शेवटी स्मशानात संपूर्ण होते. जिथं खरं प्रेम असतं तिथं प्रेम व्यक्तच करायला पाहिजे असं नसतं. फक्त त्या व्यक्तीबद्दल मनाच्या कोपऱ्यात प्रेम असावं लागतं. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.